आघाडीचा तिढा सुटला। या नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेतेपद। राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी विधानसभेत अभिभाषण केलं। विरोधकांकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून सरकारच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आलं। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये असा आरोप करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी पुरेसं संख्याबळ नसूनही विरोधकांकडून विरोधी पक्षनेते पदावर दावा केला जात आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल असं सांगितलंय, तर विधानसभेत शिवसेनेचा विरोधी पक्षनेता असेल असंही त्यांनी सांगितलं। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते पदावर आमचा दावा असल्याचंही म्हटलं होतं। अनेक राज्यात 5 जागा असणाऱ्यांनाही विरोधी पक्षनेते पद, त्यामुळे आम्हाला काही अडचण येणार नाही असंही राऊतांनी सांगितलं होतं। आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केलाय। विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार असल्याचं नाना पटोले म्हणालेत, तर विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होणार आहे। महाविकास आघाडीचा विरोधी पक्षनेते पदाचा तिढा सुटलाय। महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाची संख्या जास्त आहे, त्यामुळे विधानसभेत त्यांचा विरोधी पक्षनेता बनेल, तर विधान परिषदेत काँग्रेसची संख्या जास्त आहे, त्यामुळे विधान परिषदेत आमचा नेता विरोधी पक्षनेता होईल असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितलंय। विधान परिषदेत सध्या शिवसेनेचे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत। त्यांना हटवण्याची तुमची मागणी आहे का असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आलाय। या प्रश्नावर नाना पटोले म्हणालेत की अंबादास दानवेंना हटवण्याची काही मागणी नाही। विधिमंडळाचे नियम आहेत त्यानुसार आम्ही बोलत आहोत। त्यांचे विधानसभेत जास्त संख्याबळ आहे, त्यामुळे तिथे त्यांचा विरोध पक्षनेता होईल, तर विधान परिषदेत आमची संख्या जास्त असल्यानं आमचा नेता विरोधी पक्षनेता होईल असं पटोलेंनी स्पष्ट केलंय। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या गळ्यात पडण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।